सुना येती घरा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये इथे आता किचनमध्ये उमा काम करत असते. ती खिचडी करायला आलेली असते, जेवण करायला आलेली असते. तेव्हा तिथे लगेचच पिहू येते आणि म्हणत असते, आई काय करताय तुम्ही? स्वयंपाक करताय का? मी तुम्हाला मदत करते. पिहू तिला इतकं विचारण्याचा प्रयत्न करत असते, पण उमा तिला उत्तर देत नसते. खरं तर घर पिहू नाही, इथे आता उमा आणि शिवनाथ हे दोघेजण आपल्या शिस्तीने तोडण्याचा प्रयत्न करत असतात. तेव्हा इथे आता उमा ही खिचडी करत असते. तेव्हा पिहू म्हणते, आई तुम्ही खिचडी करताय का? मी फोडणीसाठी कांदा वगैरे कापून देऊ का तुम्हाला? तरी उमा काही नाही बोलत. ती म्हणते, ठीक आहे, मी इथे कोशिंबीर करू? मी कोशिंबीर करते. आणि ती कोशिंबीर करायला जाणार तेवढ्यातच उमा कोशिंबीरसुद्धा करायला घेते. उमाला काहीसुद्धा करू देत नाही. त्यानंतर किचनमध्ये छाया इथे भजी करत असते. भजीची तयारी करत असते, कारण भास्करला आणि पद्माला चखण्याला भजी हवी असतात. तेव्हा तो विचारतो, काय गं छाया, अजून भजी झाली नाही का? अगं आवर ना पटापट, तिकडे आम्हाला चखण्याला काहीच नाही आहे. भजी बनव लवकर. तेव्हा ती म्हणते, काय हो, तुम्हाला काहीच कसं वाटत नाही? तुम्हाला आठवत नाही का तो आलेला माणूस शिवनाथ दाजींना काय बोलला ते? तो म्हणतो, शिवनाथ दाजी, हे बघ त्याला दाजी बिजी बोलायची काही गरज नाही आहे. ती म्हणते, तो माणूस जे काही बोलला ना ते अजून माझ्या कानामध्ये तसंच वाजतंय. तेव्हा तो म्हणतो, काय झालं, काय बोलला तो? तेव्हा इथे छाया म्हणत असते, अहो तो म्हणाला ना, तुला पण एकुलती एक मुलगी आहे, तुझ्या मुलीलासुद्धा तळतळाट लागल, बोलला ना तो. तो म्हणतो, हां मग चांगलंच आहे ना, लागू दे त्याच्या एकुलते एक पोरीला तळतळाट. ती म्हणते, अहो असं काय करताय तुम्ही? त्याच्या पोरीला जर तळतळाट लागला तर हे कारस्थान तुम्हीसुद्धा केलं आहेत ना. तुम्हालासुद्धा एकुलते एक मुलगी आहे, तिला जर हे तळतळाट लागलं तर तुम्ही काय कराल? तो म्हणतो, माझ्या पोरीला काही बोलायचं नाही, कळलं ना? आणि जास्त बोलण्यात वेळ वाया घालू नको. पटापट हात चालव चल आणि पटापट भजी करायला घे. आणि माझ्या पोरीचं नावसुद्धा काढायचं नाही या सगळ्यात. तिला का कुणाचा तळतळाट लागेल? तिने काय केले? उगाच आपला टाईमपास करते. चल लवकर आवर, आम्हाला भजी हवे चखण्याला. आणि तो आता बर्फ वगैरे घेऊन तिथून आता बाहेर निघून जातो. उमाने इथे आता कुकरला खिचडी लावलेली असते आणि सरळ ती बाहेर निघून जाते. तेव्हा पिहू विचारत असते, आई किती शिट्ट्या देऊ ते तरी सांगा? 3 की 4? पण उमा तिला काहीच सांगत नाही, सरळ बाहेर निघून जात असते. तेव्हा तिचं लक्ष खिडकीतून बाहेर जातं. खिडकीतून बाहेर जातं तेव्हा बघते तर काय, इथे आता डीजेला गाणं लावलेलं असतं आणि त्याच्यावरती रुद्र नाचत असतो. त्याचबरोबर पद्मा आणि भास्कर दोघेजण ज्यूस वगैरे पीत असतात. भास्कर दारू पीत असतो, रुद्र नाचत असतो, चकण्याला भजी खात असतात आणि छान आता ते लोक सेलिब्रेट करत असतात. जेव्हा जेव्हा इथे शिवनाथचं काही वाईट होतं तेव्हा तेव्हा ते लोक सेलिब्रेट करत असतात. ते बघून उमाला वाईट वाटतं, पण ते अजिबात काहीच रिॲक्ट करत नाही. त्यानंतर तिचं लक्ष जातं अन्विताकडे. अन्विता बाजूला तिथे फोनवरती बोलत असते. तेव्हा तिला आठवतं, पद्मा म्हणालेली असते, शिवनाथ, तुझ्या पोरानं माझ्या अन्विताची छेड काढली, छेड. तो म्हणतो, हो काढली ना छेड, गमतीत काढली होती, सिरियसली काहीच बोललो नव्हतो. तेव्हा उमा म्हणते, राघव तू खरंच तिची छेड काढली होतीस? तो म्हणतो, नाही आई, अगं एक मुलगा आहे ना, अन्विताला तो आवडतो. अगं पण तो मुलगा अन्विताला फसवतोय, तिच्या पैशांसाठी तो तिच्याबरोबर आहे. तो मुलगा चांगला नाही गं. तेव्हा ती म्हणते, अरे मग सांगितलंच का नाही सगळ्यांना? मगाशी बोलायला हवं होतंस ना. तो म्हणतो, नाही नको, मी मगाशी जर सत्य सांगितलं असतं ना तर तिची ती आत्ती खडूस आत्ती कशी आहे तुला माहिती आहे ना. तेव्हा जर सांगितलं असतं ना की अन्विताचं बाहेर प्रेम प्रकरण आहे तर तिने तिला हाताला धरून घरातून बाहेर काढलं असतं, म्हणून मी सत्य बोललो नाही. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता बंटी घरी येताना खिडकीमधून उमाला दिसतो. तेव्हा ती घाईघाईने बंटीकडे येते, कारण तिला राघवची चौकशी करायची असते. तिला आता सगळं प्रकरण आठवतं. तेव्हा ती म्हणते की ज्या राघवने सगळं काही नीट करण्याचा प्रयत्न केला त्याच राघवला घराच्या बाहेर राहण्याची वेळ आली. तेव्हा ती विचारते, बंटी काय झालं? राघव सापडलं का? आला नाही राघव? तो म्हणतो, नाही आला राघव,
तो म्हणाला, आता मी गार्डनमध्येच थांबणार. जसे इथे दाजी खूपच जास्त हट्टी आहेत ना, त्यांचाच मुलगा राघव, तो पण हट्टीच. तेव्हा ती म्हणते, तू इथे थांब बंटी, मी 2 मिनिटात आलेच. ती घरामध्ये जाते. तेवढ्यात इथे दारू पिऊन आलेला असतो तो म्हणजे माधव. शिवनाथची मुलं दारू पिऊन येत आहेत, घरामध्ये काय घडतंय यातलं त्याला काहीच माहिती नाही आहे. आणि राघव जेव्हा सगळं काही नीट करण्याचा प्रयत्न करतोय, तर त्याला मात्र घरातून बाहेर काढून मोकळा झालाय शिवनाथ. तेव्हा इथे माधव पुन्हा दारू पिऊन येतो. तेव्हा इथे बंटी मामा म्हणतो, अरे माधव काय केलंस तू? तो म्हणतो, आप्पा आप्पा. तो म्हणतो, अरे आप्पा नाही रे, मी बंटी मामा आहे, बंटी मामा. तो म्हणतो, बंटी मामा आय लव्ह यू बंटी मामा, खरंच आय लव्ह यू. बंटी मामा, तू मला आत्ताच्या आत्ता वचन दे. आत्ताच्या आत्ता वचन दे की तू कुणालाही वचन देणार नाही. कारण हे वचन देणं ना खूपच जास्त वाईट असतं रे. वचन द्यायचं नाही, कधीच कुणाला वचन द्यायचं नाही. मी तिला पण वचन दिलं, हिला पण वचन दिलं, आणि मग काय झालं बघतोयस ना माझं. मधल्यामध्ये माकड झाले माझं, माकड. तेव्हा तो म्हणतो, ए माधव, अरे दाजीने बघायच्या आत चल, तू रूममध्ये चल. तो म्हणतो, नाही नाही, मी नाही रूममध्ये जाणार, मी इथेच झोपणार. मामा, मला झोक्यावरती झोपू दे ना, मला इथेच झोपू दे प्लीज. आणि तो आता झोपलेला असतो. तेव्हा त्या ठिकाणी हातामध्ये पिशवी घेऊन आलेली असते उमा. ती म्हणते, बंटी हे घे, याच्यामध्ये तुझ्यासाठी आणि राघवसाठी काही पांघरूण आहेत आणि एक डबासुद्धा दिला आहे. दोघेजणं जेवून घ्या. आणि तू बंटी अजिबात राघवची साथ सोडू नको, त्याच्याबरोबरच राहा. तेव्हा बंटी मामा म्हणतो, ताई अगं काय बोलतेस तू, मी त्याच्याबरोबरच थांबेन, नको तू काळजी करू. त्यानंतर इथे आता माधव दारू पिऊन आलेला असतो. तेव्हा उमा म्हणते, हे काय, माधव परत दारू पिऊन आला का? तेव्हा बंटी म्हणतो, हो ना गं ताई, आता काय करायचं? ती म्हणते, तू जा, राघवकडे जा, याला मी सांभाळते. तेव्हा माधव आता इथे नशेमध्ये बडबड करत असतो, वचन नाही द्यायचं, वचन नाही द्यायचं. आणि तेव्हा उमाला त्याची अवस्था बघून वाईट वाटतं. आणि ज्याने इथे अशी अवस्था होऊ नये म्हणून लग्न केले, त्याचा राग करतायत. त्यानंतर इथे पिहू रडत असते. तेव्हा इथे श्री म्हणतो, ग माझी बाय, काय झालं काय झालं, गप्प बस. तेव्हा इथे पिहू म्हणत असते, आता तू सांग मला श्री, मी फक्त आईनं विचारलं काय करायचं आहे, खिचडी बनवायची आहे किंवा काय बनवायचं आहे ते फक्त मला सांगा. त्यांनी मला काहीच बनवू दिलं नाही. जाता जाता विचारलं किती शिट्ट्या देऊ त्या तरी सांगा, 3 देऊ की 4, त्याचं पण उत्तर दिलं नाही. मी एवढी वाईट आहे का रे? तेव्हा श्री म्हणतो, अरे पिहू एवढंच ना, हे बघ, त्या लोकांना थोडा वेळ तर दे, त्यांचा राग तर जाऊ दे ना. ती म्हणते, पण काय केलं आपण एवढं? आपण एकमेकांवरती खरं प्रेम केलं, एकमेकांबरोबर टाईमपास तर केलं नाही ना. खरं प्रेम केलं, ते पूर्णत्वास नेलं. आपण दोघांनी लग्नसुद्धा केलं, मग त्याच्यामध्ये वाईट काय? प्रेम करून लग्न केलं, याच्यामध्ये चुकीचं काय आहे? आपल्याला का समजून घेतलं जात नाही आहे? तेव्हा इथे श्री म्हणतो, हे बघ, त्यांच्या मनाविरुद्ध लग्न केलं म्हणून त्यांना आपला राग आला आहे. अप्पांचं म्हणशील तर ते खूप जास्त स्ट्रिक आहेत, आणि आईचं म्हणशील तर आई खूप चांगली आहे. पण आईसाठी अप्पांचा शब्द खूप महत्त्वाचा आहे. त्याच्यामुळे आपण त्यांना थोडा वेळ देऊया. आणि पिहू, तसंही आपण दोघेजणं आता एकत्र आहोत ना, एका छताखाली, माझ्या घरात. ती म्हणते, माझ्या घरात? आपल्या घरात. तो म्हणतो, हां हां, आपल्या घरात, आपल्या घरात आहोत की नाही आपण एकत्र. मग आता त्यांना थोडा वेळ देऊया, आपण सगळं नीट करू, चालेल ना? तेव्हा ती म्हणते, श्री, पण अरे आज ज्याच्यामुळे आपण एकत्र आहोत, ज्याने आपलं लग्न लावून दिलं, राघव भाऊजी, ते तर घरातून बाहेर पडले ना, त्यांना घरातून बाहेर काढलं. राघव भाऊजींनी माझ्याकडून प्रॉमिस घेतलं होतं की मी घर कधी बी तुटू देणार नाही, आणि या घरात आल्या आल्या माझ्यामुळे घर तुटलं, राघव भाऊजींनाच घरातून जावं लागलं. तेव्हा ती रडत असते आणि म्हणते, श्री, काय बी झालं तरी आपण राघव भाऊजींना घरी परत घेऊन यायचा. तेव्हा श्री म्हणत असतो, पिहू, तू अजिबात रडू नकोस, आपण दोघंजणं राघवला नक्की परत घरी घेऊन येऊ. राघवला घरातून बाहेर काढल्यामुळे सुद्धा पिहूला वाईट वाटत असतं. त्यानंतर इथे राघव गार्डनमध्येच असतो. मामा त्याच्यासाठी आता डबा आणि हंतरून पांघरून घेऊन आलेला असतो. तो म्हणतोय, राघव चल चल आपण जेवून घेऊया. तेव्हा तो जेवणाच्या आधी एक डब्बा उघडतो, त्याच्यामध्ये लाडू असतात. तो म्हणतो, खरंच आई ही शेवटीला आईच असते. आणि तो त्यातला एक लाडू काढतो आणि तो खातो.
तेव्हा मामा म्हणतात की राघव, अरे बाबा चल ना. तेव्हा राघव म्हणतो, नाही मामा, आता मी कुठं बी येणार नाही, आता माझं घर हेच. तेव्हा राघव म्हणतो, आज मला शांतपणे झोप लागेल. कारण का, तर आज मी माझ्या एका तरी भावाला त्याचं प्रेम मिळवून दिलं, त्याचं लग्न लावून दिलं, असं आता राघव मनातल्या मनात म्हणत असतो. तर इथे जेवायला शिवनात आलेला असतो. ते म्हणते, आहो खिचडी केली, चला खाऊन घ्या. तेवढ्यातच तिथे पिहूसुद्धा उभी असते आणि तेव्हा शिवनाथ म्हणतो की मला जेवायला नको. तेव्हा ती म्हणते, असं काय करताय, तुम्ही जेवलात नाही तर कुणी बी जेवणार नाही. तेव्हा शिवनाथ बसतो आणि म्हणतो, वाडा वाडा, आणि तो खिचडीचा घास खातो. तेव्हा पिहू म्हणत असते, कोशिंबीर देऊ का. तेव्हा तो म्हणतो की इथे असलेल्या पाहुण्यांना सांग उमा, माझ्याशी बोलायचं काय बी कारण नाही, मी पण तुमच्याशी बोलणार नाही, तुम्ही पण बोलू नका. त्यानंतर पिहू श्रीलासुद्धा खिचडी वाढते. त्यानंतर इथे शिवनाथला ठसका लागतो. पिहू त्याला पाणी प्यायला देते, पण शिवनाथ तिच्या हातातलं पाणी न पिता स्वतः पाणी घेऊन प्यायला सुरुवात करतो आणि तिथून उठून निघूनसुद्धा जातो. तेव्हा वेदाला या सर्व गोष्टीचा खूपच जास्त वाईट वाटत असतं. त्याचबरोबर प्रेक्षकांनो, जोरजोरात अलाराम वाजतो. तेव्हा श्री उठून उभा राहतो आणि म्हणतो, काय झालं काय झालं. तेव्हा पिहू म्हणते, अरे काही नाही काही नाही झालं, हे बघ अलाराम अलाराम वाजला. तो म्हणतो, अगं अलाराम वाजला का, अगं जीव घाबरला ना माझा, किती भीती वाटली मला माहिती आहे का तुला. पिहू, अगं अलाराम बंद कर बंद कर, मला वाटलं तुझं बाबा आलं की काय परत मारायला, तुझं पप्पा नाही आहेत ना. ती म्हणते, नाही नाही कोण नाही कोण नाही, तू झोप, पप्पा नाही आले. तो बोलतो, नक्की ना, नक्की पप्पा नाही आले ना. ती म्हणते, नाही रे बाबा नाही आले. तो म्हणतो, ठीक आहे झोप, तू पण झोप आणि मी पण झोपतो, एवढ्या लवकर उठू नको. त्यानंतर इथे पिहू, हिला काही झोप येत नाही, ती झोपलेली असते पण पुन्हा उठून बसते. ती म्हणते, अरे देवा नको, जर झोपूनच राहिले तर मी चांगली सून कशी काय होईन. आणि तसं बी श्रीने मला सांगितलं होतं की घरातली लोक सगळी लवकर उठतात म्हणून. आप्पा सकाळी 5 वाजता उठतात, त्यांना सगळं आवरलेलं लागतं. मग मी एक काम करते, मला चांगली सून बनायचं असेल ना तर मला सगळी कामं लवकर उठून करावी लागतील, नाहीतर मग त्यांना वाटेल ही कसली चांगली सून बनणार आहे, उशिरा उठणारी. बरोबर ना. नाही नाही, मला इथे पाहुणेवरून आता सुनेवरती यायचं आहे. मला इथे आप्पा काय म्हणाले की तू पाहुणे आहेस म्हणून, पण मी पाहुणे नाहीच आहे, मी सून आहे या घरची. मग सुनेची कर्तव्य पार पाडायला हवी ना. मग आता काय करू, कुठल्या कामांपासून सुरू करू. एवढा लवकर चहा केला तर अजून 4 पण नीट वाजलेले नाही आहेत. एवढा लवकर चहा केला तर कोण चहा प्यायला उठेल. त्याआधी आहे ना सगळी कामं उरकून घेते. ती म्हणते, आधी आंघोळ करू का. नाही नको नको, आंघोळ करायला गेले तर परत त्याच्यामध्ये पाऊण तास जाईल, आंघोळच नंतर करेन. आधी आहे ना मी काय कामं करू ना ते बघते. सकाळ उठून काय कामं करायची असतात ती मला माहितीच नाही आहेत ना. तेव्हा ती आता विचारते की मला सांगा इंटरनेट, सकाळ सकाळ सुनेने कुठली कामं केली पाहिजे. तर पहिलं नाव आलेलं असतं की जाऊन अंगण शेणाने सारवायचं. पण ती म्हणते, एवढ्या लवकर कुठे शेणाने अंगण सारवायचं आणि शेण कुठे मला कुठे माहिती आहे. त्यानंतर ती दुसरा ऑप्शन बघते, तर विहिरीतून पाणी भरायचं. विहिरीतून पाणी भरल्यानंतर लक्ष्मी घरामध्ये येते. तेव्हा ती म्हणते, हां विहिरीतून पाणी भरते, त्याच्या आधी खराट्याने संपूर्ण अंगण झाडून घेते आणि मग पाणी भरते, असं तिने विचार केलेला असतो. तर इथे पुढील भागामध्ये पिहूने चहा केलेला असतो. ती उमाला म्हणते, मी चहा केला आहे, तुम्ही सगळ्यांना द्याल. तेव्हा इथे श्री आता चहा पितो, पण जेव्हा शिवनाथ चहा पितो तेव्हा त्याच्या चेहऱ्यावरती वेगळेच एक्सप्रेशन आलेले असतात. आणि तेव्हा पिहू मात्र घाबरलेली असते. प्रेक्षकांनो, गावातली माणसं विचारत असतात, काय हो तुमच्या मुलाने पळून जाऊन लग्न केलं. मुलं जे घरात बघतात तशीच तर मुलं वागतात. 25 वर्षांपूर्वी शिवनाथ दादाने पण पळून जाऊन लग्न केलं होतं, तशीच आता मुलं पावलावरती पाऊल टाकतायत म्हणायचं. मुलं जे घरात बघतात तशीच वागतात ना. तेव्हा इथे आता पद्मा म्हणत असते, बघतेस ना उमा, बघतेस ना त्या शिवनाथची मान कशी मी खाली केली येते. आता अशीच त्याची मान खाली 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 वाकणार आणि मग एक दिवशी ती मान माझ्या पायाखाली तो गाडणार आणि ती अशी पाय आता तिला चिरडून दाखवत असते. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, शिवनाथच्या इथे आता मरण्याची वगैरे जी वाट बघत असते, झुकण्याची जी वाट बघत असते ना पद्मा, तिचं ते रुद्ररूप बघून उमा तिच्याकडे शांतपणे बघत असते.
तिला कळत असतं हिच्या मनामध्ये जो राग आहे तो तिच्या तोंडातून असा बाहेर येत असतो. तेव्हा ती आपल्या बहिणीला कुठल्याच प्रश्नाचं उत्तर देत नाही आणि शांतपणे तिच्याकडे बघत असते.